श्रीराम समर्थ. श्रीमद दासबोध. दशक 9. गुणरूप. समास 2. ब्रह्मनिरूपण. श्रीराम. जे जे काही साकार दिसे, ते ते कल्पांती नासे. स्वरूप ते असतची असे सर्व काळ. श्रीराम. जे जे या जगात आकाराला येते, ते ते सर्व कल्पांती नाश पावते, पण स्वरूपाचा कधीही नाश होत नाही. ते सर्व काळ जसेच्या तसेच असते. जे सकळांमध्ये सार, मिथ्या नव्हे ते साचार. जे का नित्य निरंतर संचले असे. श्रीराम. ते सर्वांचे सार असून तेच सत्य आहे. ते मिथ्या नसून नित्य निरंतर सर्वांच्या अंतर्बाह्य व्यापलेले आहे. ते भगवंताचे निजरूप, त्यासी बोलिजे स्वरूप. याही वेगळी अमूप नामे तयाची. श्रीराम. तेच भगवंताचे खरे रूप असून त्यालाच स्वरूप असे म्हणतात. याशिवायही त्याची अनेक नामे आहेत. त्यास नामाचा संकेत, कळावया हा दृष्टांत. परी ते स्वरूप नामातीत असतची असे. श्रीराम. त्याचे स्वरूप कळावे म्हणूनच त्याला नामे दिली जातात व दृष्टांत दिले जातात. पण खरे तर ते स्वरूप नामातीत असून ते सदैव जसेच्या तसेच असते. दृश्या सबाह्य संचले, परी ते विश्वास चोरले. जवळीच नाहीचे झाले असतची कैसे. श्रीराम. वास्तविक दृश्य सृष्टीच्या आत बाहेर सर्वत्र ते कोंदाटलेले आहे, पण तरी ते जगातील सामान्य लोकांपासून गुप्त राहिलेले आहे. म्हणून ते अत्यंत जवळ असूनही नाहीच असे लोकांना वाटते. ऐसा ऐकोनिया देव, उठे दृष्टीचा भाव. पाहो जाता दिसे सर्व दृश्यची आवघे. श्रीराम. असे हे देवाचे वर्णन ऐकून लोकांच्या मनात त्याला प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहावे असा भाव उत्पन्न होतो. पण त्याला पाहण्याचा प्रयत्न केला तो देव तर दिसतच नाही, पण अवघी दृश्य सृष्टीच दिसते. दृष्टीचा विषयो दृश्य, तोची जालिया सादृश्य. तेणे दृष्टी पावे संतोष, परी ते देखणे नव्हे. श्रीराम. नेत्रांचा विषयच दृश्य हा आहे. प्रत्यक्ष दिसला असता संतोष होतो, पण ते खरे पाहणे नव्हेच. दृष्टीस दिसे ते नासे, ये तद्विषयीत श्रुती असे. म्हणून जे दृष्टीस दिसे ते स्वरूप नव्हे. श्रीराम. जे जे दृष्टीला दिसते ते ते नाश पावते, या अर्थाची श्रुती आहे. या दृष्टम तद नष्टम. म्हणूनच जे जे दृष्टीला दिसते ते स्वरूप नव्हे, कारण स्वरूप तर शाश्वत आहे. स्वरूप ते निराभास, आणि दृश्य भासले साभास. भासास बोलिला नास वेदांत शास्त्री. श्रीराम. दृश्य हे भासमय असते म्हणून ते भासते, आणि वेदांत शास्त्रात भास हा नाशिवंत असतो असे म्हटले आहे. म्हणून स्वरूपाच्या ठिकाणी भास मुळीच नाही. आणि पाहता दृश्यची भासे, वस्तू दृश्या वेगळी असे. स्वानुभवे पाहता दिसे दृश्या सबाह्य. श्रीराम. आपण जेव्हा डोळ्यांनी पाहतो तेव्हा दृश्यच डोळ्याला दिसते, पण आत्मवस्तू ही दृश्या वेगळी आहे. ज्यावेळी आत्मवस्तूचा साक्षात अनुभव येतो तेव्हा ती दृश्याच्या सबाह्य अभ्यंतरी व्यापून राहिली आहे असा अनुभव येतो. जे निराभास निर्गुण, त्याची काये सांगावी खुण. परी ते स्वरूप जाण सन्निधची असे. श्रीराम. जे आभासरहित गुणरहित आहे त्याची खूण तरी कशी काय सांगणार, पण ते स्वरूप आपल्या अगदी जवळच असते. जैसा आकाशी भासला भास, आणि सकळांमध्ये आकाश. तैसा जाणीजे जगदीश सबाह्य अभ्यंतरी. श्रीराम. जसे आकाशातच सर्व भास भासतात आणि सर्वांमध्ये आकाशच व्यापून असते, त्याप्रमाणे जगदीशही सर्व जगास सबाह्य अभ्यंतरी व्यापून राहिलेला असतो. उदकामध्ये परी भिजेना, पृथ्वीमध्ये परी झिजेना. वन्हीमध्ये परी सिजेना. स्वरूप देवाचे. श्रीराम. स्वरूप पाण्यामध्ये असते तरी ते भिजत नाही, पृथ्वीमध्ये असते तरी ते झिजत नाही.
अग्नीमध्ये असले तरी ते शिजत नाही असे देवाचे स्वरूप विलक्षण आहे. ते रेंद्यामध्ये परी बुडेना, ते वायोमध्ये परी उडेना, सुवर्णी असे परी घडेना, सुवर्णासारिखे श्रीराम. ते चिखलात असते तरी बुडत नाही आणि वायूमध्ये असते तरी उडत नाही, सुवर्णासारखे ते घडविता येत नाही. ऐसे जे संचले सर्वदा, परी ते आकळे ना कदा, अभेदा माझी वाढवी भेदा, ते हे अहंता श्रीराम. असे ते सदा सर्वत्र संचलेले असूनही ते कधीही कळून येत नाही. अशा त्या अभेद स्वरूपाच्या ठिकाणी अहंकारामुळे भेद वाढतो. तिच्या स्वरूपाची खूण सांगो काही ओळखण, अहंतेचे निरूपण सावध ऐका श्रीराम. ती अहंता कशी असते हे ओळखता यावे म्हणून तिच्या स्वरूपाची खूण वर्णन करून सांगतो. तरी आता अहंतेचे निरूपण सावध होऊन ऐका. जे स्वरूपाकडे पावे, अनुभवासवे झेपावे, अनुभवाचे शब्द आघवे बोलो न दावी श्रीराम. अहंता स्वरूपाकडे वळते असे चिंतन घडू लागते. तसे अनुसंधान होता होता स्वस्वरूपानुभव येतो. मग ती अहंता आपला अनुभव शब्दात बोलून दाखवते. म्हणे आता मीच स्वरूप, तेची अहंतेचे रूप, निराकारी आपे आप वेगळी पडे श्रीराम. ती म्हणते की मीच स्वरूप आहे असे म्हणणे हेच अहंतेचे रूप आहे. मीच स्वरूप असे म्हणताना साहजिकच जाणीव मी रूपाने आणि स्वरूप रूपाने द्विधा झालेली असते, म्हणून निराकार ब्रह्मापासून वेगळी पडते. स्वये मीच आहे ब्रह्म, ऐसा अहंतेचा भ्रम, ऐसे सूक्ष्मी सूक्ष्म पाहता दिसे श्रीराम. मीच स्वतः ब्रह्म आहे असे म्हणताना अहंतेचा भ्रम अजून कायम आहे, हेच सूक्ष्म ब्रह्मासंबंधी सूक्ष्म विचार केल्यावर कळून येते. कल्पना आकळी हेत, वस्तू कल्पनातीत, म्हणून ना कळे अंत अनंताचा श्रीराम. अहम ब्रह्मास्मी हा भाव कल्पनेने जाणता येतो, पण वस्तू तर कल्पनातीत आहे. अनंताचा अंत जाणताच येत नाही, कारण अनंताचा शोध घेणारा अनंताशी एकरूप होतो, त्याचे अस्तित्वच राहत नाही. अन्वये आणि वितरेक हा शब्दभेद कोणी एक, निशब्दाचा अंतरविवेक शोधिला पाहिजे श्रीराम. अन्वय म्हणजे उभारणी आणि व्यतिरेक म्हणजे संहारणी हा केवळ शाब्दिक भेदच असतो. जेथे शब्द पोहोचूच शकत नाहीत त्या निशब्दाचा म्हणजे परब्रह्माच्या स्वरूपाचा अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. आधी घेई जे वाचांश, मग ओळखी जे लक्षांश, लक्षांशी पाहता वाचांश असेल कैचा श्रीराम. आधी शब्दार्थाकडे लक्ष द्यावे, मग त्यात जो गूढ भावार्थ असेल तो लक्षात घ्यावा. लक्षार्थाचे चिंतन करू लागले की वाचांश म्हणजे शब्दार्थ मागे पडतो. सर्व ब्रह्म आणि विमळ ब्रह्म हा वाचांशाचा अनुक्रम, शोधिता लक्षांशाचे वर्म वाचांश नसे श्रीराम. सर्व ब्रह्म आणि विमळ ब्रह्म यात केवळ शब्दार्थाचाच भेद आहे. लक्षांशाचे वर्म जाणण्याचा प्रयत्न केला की दोन्हींनी निर्देश केलेले परब्रह्म एकच आहे हे कळून येते, आणि ते परब्रह्म तर शब्दाच्या पलीकडील आहे, तेथे वाचांश पोहोचूच शकत नाही. सर्व विमळ दोन्ही पक्ष, वाचांशी आटती प्रत्यक्ष, लक्षांशी लाविता लक्ष पक्षपात घडे श्रीराम. सर्व ब्रह्म व विमळ ब्रह्म हे दोन्ही पक्ष वाचांशात आटून जातात हे प्रत्यक्ष दिसते. दोन्हींच्या लक्षांशाकडे लक्ष केंद्रित केले की हे दोन्ही पक्ष गळून पडतात, म्हणजे दोन्हींचा भावार्थ परब्रह्म एकले एकच असा होतो. हे लक्षांशे अनुभवणे, येथे नाही वाचांश बोलणे, मुख्य अनुभवाचे खुणे वाचारंभ कैचा श्रीराम. लक्षांशाचे अनुसंधान करून अनुभव घ्यावा. स्वरूपाच्या अनुभवामध्ये शब्द बोलण्याचे कामच राहत नाही. ही खूण अनुभवण्याची आहे, तेथे वाचेचे कामच उरत नाही. परा पश्यंती मध्यमा वैखरी, जेथे वोसरती चारी, तेथे शब्द कळा कुंसरी कोण काज श्रीराम.
ज्या परब्रह्माच्या ठिकाणी परा, पश्यंती, मध्यमा व वैखरी या चारी वाचा ओसरतात, पोहोचू शकत नाहीत, तेथे शब्द पांडित्य काय कामाचे? शब्द बोलता सवेच नासे, तेथे शाश्वतता कोठे असे? प्रत्यक्षास प्रमाण नसे, बरे पहा श्रीराम. शब्द उच्चारला गेला की लगेच तो नाहीसा होतो, मग तेथे शाश्वतता कोठे आहे? ही सर्वांच्या अनुभवाची गोष्ट असल्याने तिला प्रमाण देण्याची आवश्यकताच नाही. शब्द प्रत्यक्ष नासिवंत, म्हणो न घडे पक्षपात, सर्व विमळ ऐसा हे अनुभवी नाही श्रीराम. शब्द प्रत्यक्ष नाशिवंत असल्याने स्वरूपाच्या ठिकाणी सर्व वाद मतभेद नष्ट होतात. तेथे सर्व ब्रह्म की विमल ब्रह्म असा प्रश्न उरत नाही, कारण अनुभव हा नेहमी भावातीत असतो. ऐक अनुभवाचे लक्षण, अनुभव म्हणजे अनन्य जाण, ऐक अनन्याचे लक्षण ऐसे असे श्रीराम. आता अनुभवाचे लक्षण ऐक. अनुभव म्हणजे अनन्य, म्हणजेच जेथे अन्य नाही, ते एकले एक स्वस्वरूप तेच आपण होणे. अनन्य म्हणजे अन्य नसे, आत्मनिवेदन जैसे, संगभंगे असतची असे आत्मा आत्मपणे श्रीराम. अनन्य म्हणजे दुसरा कोणी नसणे, म्हणजेच आत्मनिवेदन असे जाणावे. मीपणाच्या त्यागानंतर मी आत्मा या अनुभवातील मीची जाणीव नष्ट झाल्यावर तद्रूपतेने केवळ आत्माच उरतो. आत्म्यास नाही आत्मपण, हेची निसंगाचे लक्षण, हे वाचांशे बोलिले जाण कळावया कारणे श्रीराम. आत्म्याच्या ठिकाणी मी आत्मा ही जाणीवही नसते, हे निसंगाचे लक्षण होय. वास्तविक ह्या अवस्थेचे वर्णन शब्दात होऊ शकत नाही, पण कळावे यासाठी सांगणे भाग पडते. येरवी लक्षांश तो वाचांशे, सांगिजेल हे घडे कैसे, वाक्य विवरणे अपैसे कळो लागे श्रीराम. एरवी जो लक्षांश असतो तो वाचांशाने म्हणजे केवळ शब्दार्थाने सांगणे शक्य नसते, पण त्या लक्षांशाचे सूक्ष्म बुद्धीने विवरण केले की तो आपोआप कळू लागतो. करावे तत्व विवरण, शोधावे ब्रह्म निर्गुण, पहावे आपणास आपण म्हणजे कळे श्रीराम. तत्वांचे विवरण करून निर्गुण ब्रह्माचा शोध घेण्याचा अभ्यास करावा, म्हणजे आपल्या खऱ्या स्वरूपाचे ज्ञान होते व अनुसंधानाने स्वस्वरूपाचा साक्षात अनुभव येतो. हे न बोलताच विवरिजे, विवरोन विरोन राहिजे, मग अबोलणेची साजे महापुरुषी श्रीराम. न बोलताच या सांगण्याचे मनन करावे व तेथेच तन्मय होऊन राहावे. असे तन्मय झालेले महापुरुषच नुसत्या कृपा दृष्टीने साधकात स्वानुभव संचरित करू शकतात. त्यांचे मौन हेच खरे प्रवचन ठरते. शब्दची निशब्द होती, श्रुती नेती नेती म्हणती, हे तो आले आत्मप्रचिती प्रत्यक्ष आता श्रीराम. स्वरूपापर्यंत शब्द पोहोचूच शकत नाहीत, त्यामुळे प्रत्यक्ष आत्मप्रचिती आली की श्रुती त्याचे नेती नेती म्हणून वर्णन का करतात हे कळते. प्रचित आलिया अनुमान, हा तो प्रत्यक्ष दुराभिमान, तरी आता मी अज्ञान मज काहीच न कळे श्रीराम. असा अनुभव आल्यावरही अनुमान करीत राहणे म्हणजे प्रत्यक्ष दुरभिमानच आहे, आणि अभिमान जेथे असतो तेथे अज्ञान असतेच. त्यामुळे असा दुरभिमानी जो त्याला काहीच कळत नसते. मी लटिका माझे बोलणे लटिके, मी लटिका माझे चालणे लटिके, मी माझे अवघेची लटके काल्पनिक श्रीराम. आपण ज्याला मी म्हणतो तो तर खोटाच असतो, त्यामुळे त्या मीचे बोलणे चालणे, मी माझे म्हणणे वगैरे सर्वच काल्पनिक लटके असते. मज मुळीच नाही ठाव, माझे बोलणे अवघेची वाव, हा प्रकृतीचा स्वभाव प्रकृती लटकी श्रीराम. मीपणालाच जेथे स्थान नाही तेथे माझे सर्व बोलणेही व्यर्थच होय. हे सर्व प्रकृतीच्या स्वभावानुसारच घडते, आणि प्रकृती ही खोटी भासमय आहे. प्रकृती आणि पुरुष या दोहीस जेथे निरास, तेथे मी पण विशेष हे केवी घडे श्रीराम. स्वरूपाच्या ठिकाणी प्रकृती म्हणजे वायुरूप स्फुरण
व पुरुष म्हणजे शुद्ध जाणीव या दोन्हीचा निरास होतो, तेथे मी ही विशेष भावना राहीलच कशी? जेथे सर्वही अशेष झाले, तेथे विशेष कैचे आले? मी मौनी म्हणता भंगले, मौन्य जैसे श्रीराम. जेथे सर्व दृश्य निशेष झाले, तेथे मी पण हे विशेष तरी कसे राहील? एखाद्या माणसाने म्हणावे की मी मौनी आहे, म्हणजे त्याच्या या बोलण्यानेच त्याचे मौन भंग पावते. तसेच जे निशेष आहे त्याला विशेष ठरवल्याने घडते. आता मौन्य न भंगावे, करून काहीच न करावे, असो न निशेष नसावे, विवेक बळे श्रीराम. म्हणून आता स्वरूपानुभव घ्यावा, पण मौन भंगू देऊ नये. सर्व करीत असूनही काही करू नये, म्हणजे देहाने व्यवहार करीत असूनही अंतर्यामी पूर्णपणे मीपणा विरहित विवेकाच्या बळावर असावे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे ब्रह्मनिरूपण नाम समास दुसरा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.